चंद्रपूर वन विभागाअंतर्गत सावली वनपरिक्षेत्रात सातत्यानं जनहितार्थ विविध उपक्रम राबवले जातात। वन्य प्राणी वाघ, बिबट, अस्वल, रानटी डुक्कर यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वावर आणि अस्तित्व असल्याने बऱ्याचदा मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना जंगलासोबतच शेतशिवारात घडू लागलेल्या आहेत। मानव हव्यासापोटी दिवसेंदिवस अवैध अतिक्रमण करून वनजमीन कमी होत आहे। त्यामुळे वन्य प्राण्यास वनक्षेत्र कमी पडत असल्याने वन्य प्राणी शेत शिवारात वावरत असल्याचं दैनंदिन निदर्शनास येत आहे। मानवी जीवन सुखमय राहण्यासाठी निसर्गाची जपणूक करणे काळाची गरज आहे, अन्यथा अन्न साखळी विस्कटली जाईल, पर्यावरणाचा समतोल बिघडेल आणि पर्यायाने मानव जीवन आणि पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन धोक्यात येईल। म्हणूनच पर्यावरणाचं संरक्षण करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं संवैधानिक कर्तव्य आहे। मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना सावली वनपरिक्षेत्रात नेहमीच घडत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जंगलव्याप्त रस्त्यावर बरेचदा वन्य प्राणी राहत असल्याने त्यांच्याकडून मानवावर हल्ला होऊ नये आणि होणाऱ्या घटना टाळता याव्यात, प्रवाशांना दुरूनच वन्य प्राणी दिसून यावा म्हणून रस्ते दुतर्फा साफसफाई केल्या जात आहेत आणि सावली वनपरिक्षेत्रातील अतिसंवेदनशील गावाचे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून उपाययोजना केली जात आहे। वन विभागाशी संबंधित काहीही समस्या असल्यास गोरगरीब जनतेला त्रास होऊ नये म्हणून आणि प्रत्येक संवेदनशील जंगलव्याप्त खेडोपाडी वन कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे मदत केंद्र लावले जात असून प्रत्येक घरी भेट देऊन वन्य प्राण्यांपासून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देऊन सर्व समस्यांचं आणि मागण्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय। वन विभागात सहकार्य करणे आणि वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करणे गरजेचं असल्याचं आवाहन विनोद धुर्वे यांनी केलं आहे।